तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर माझ्या पाठीमागे बघतच असाल तुम्ही कसं एकदम वातावरण आहे. तर आजचा व्हिडिओ असा खूप छान आणि सुंदर होणार आहे, कारण की आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठं सेंट्रल पार्क, ते पण नमो सेंट्रल पार्क. तर तिकीट काउंटरवरून तिकीट घेतली आणि त्याच्यानंतर आपण गेलो पुढे. तर 20 रुपीज ओनली तिकीट आहे आणि पब्लिक हॉलिडेसाठी 30 रुपीज. ॲक्शन कॅमेरा वगैरे असेल तर 150 आणि अंडर 15साठी फ्री ऑफ कॉस्ट. तर हे सेंट्रल ग्रँड सेंट्रल पार्क आहे. तर आपण फर्स्टली इथे आपलं 4 झोन आहेत. एक प्ले झोन, दुसरा आहे स्पोर्ट झोन, त्याच्यानंतर लेक झोन आणि तर फर्स्टली विज आपण चिल्ड्रनच्या प्ले झोनमध्ये करतो आहे. तर प्ले झोन हा खूप सुंदर आहे आणि लहान मुलांसाठी इथे खूप सारे खेळण्यासाठी खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे इथे आहेत. तर इथे 2400पेक्षा जास्त झाडं पण आहेत आणि चिल्ड्रन प्ले एरिया एवढा सुंदर आणि छान होता ना, खूप बघायला पण खूप आनंद भेटत होता. त्याच्यानंतर पुढे आपल्याला खूप सारे इकडे झाडं बघायला भेटणार आहेत आणि प्ले झोन पण खूप मोठा आहे, अराऊंड 20 एकर्सचा आहे. आणि इथे बघा एक मिनी जो वॉटर पार्क असतो आणि तिथे मुलं छोटी आपली ती मजा घेत होती आणि खूप सुंदर होतं हे. आणि हे गरमीच्या दिवसाला छोट्या मुलांना घेऊन यायचं आणि खूप सुंदर आहे इथे. आणि हे आपल्या ठाण्यातील कोळशेत इंडस्ट्रियल एरिया आहे ना, त्याच्या जवळच आहे. तर ठाण्यावरून तुम्ही 94ची कोळशेटची ट्रेन पकडून आपले बस पकडून इकडे येऊ शकता. तर आहे इथे म्युझिकल झोन, म्हणजे मी ट्राय करत होतो वाजवायला पण वाजलं नाही जमलं आपल्याला. त्याच्यानंतर पुढे गेलो तर इथे त्यांनी मस्तपैकी असे, म्हणजे ज्या त्यांना आपण हे केलं ना, टच केलं की ते साऊंड क्रिएट करतात. आणि थोडासा आपल्याला इथे आवाज आला. खूप सुंदर आहे इथे. तुम्ही पण एकदा विजिट करून पाहाच. तर इथे आहे छोट्या मुलांचं एक हायकिंग सारखं आहे, तिथे वरती चढायचं, सेफ्टी पण आहे त्याला. आणि झाडं पण खूप आहे तिकडे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि झाडांची सावली पण अगदी थंडगार आहे. आणि हा इथे आहे लहान मुलांचा रोपवे, खूप छान आहे, लहान मुलांसाठी एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर आपण गेलो लेक साईड व्ह्यूला. तर हा खूप मोठा इथे लेक साईड, म्हणजे अगदी जो फॉरेन कंट्रीमध्ये जसं असतं पार्क्स, तसंच मला अगदी फील आला. जे व्हिडिओमध्ये बघितलं होतं, जे असं कुठल्या मूवीमध्ये बघितलं होतं, ते प्रत्यक्षात इथे पाहायला मिळत होतं आपल्याला. आणि थोडं वीकेंड नव्हता हा, कारण की मी मिड डेजमध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे गर्दी खूप कमी भेटली मला. आणि ते जो वॉटरफॉल आहेत ना, छोटे छोटे वॉटरफॉल, ते पण खूप सुंदर आहेत. हे इथे पण सुंदर व्ह्यूज आहे इथे पण. हे लेक व्ह्यू, मला याच्यामध्ये लेक व्ह्यू खूप आवडला, कारण की तुम्हाला पण पुढे बघायला भेटेल की अजून जो ब्रिजवरून तो जो व्ह्यू देतो ना, लाजवाब दिसतो. आणि थोडं ऊन जास्त होतं आणि हा जो व्ह्यू आहे ना, एक नंबर आहे, अगदी लाजवाब दिसतो. हा तो जो व्ह्यू आहे ना, त्याच्यावर आपण बघणारच आहोत, थोड्या वेळात तिकडे जाणारच आहोत. खूप छान होतं, जसं की थोडं थंड वाटत होतं या लेक साईड एरियामध्ये. जर बाकी तिकडे आपण प्ले झोन वगैरे बघितलं, त्या बाजूला खूप जरा थोडंसं ऊन जास्त होतं त्या बाजूला. आणि हा जो व्ह्यू आहे ना, एक नंबर आहे या बाजूचा. आणि हा तो ब्रिज, त्या ब्रिजवरून तुम्हाला कसं दिसतं ते आपण बघूया. त्यासाठी आपण पहिलं इथे आपला बघून घेऊया मॅपमध्ये आपण एक्झॅक्टली बघूया आता आपण कोणत्या पोझिशनला आहोत, कुठे आहोत. कारण की मॅपमध्ये आहेत ना 4 झोन दिलेले आहेत. एक प्ले झोन, दुसरा आहे लेक व्ह्यू, त्याच्यानंतर गार्डन व्ह्यू आणि नंतर आहे तो जो प्ले झोनचा एरिया आहे त्यांचा.
त्याच्यानंतर आता आपण वरती आलो आहोत ब्रिजच्या इथे. ब्रिजवरून जर लोकेशन बघितलं ना तर खूप सुंदर दिसतं. तुम्ही बघू शकता पुढे, हे बघा, खूप सुंदर आहे, मनमोहक आहे. तुम्हाला अजून वरून दाखवणारच आहे. हे बघा किती सुंदर दिसतंय. तुम्ही जर पुढे जाऊन अजून बघितलात ना तर त्या बाजूला उजव्या हात साईडला बघा, तिकडे आहे ना एक ऑर्केस्ट्रा टाईप जो एरिया आहे, म्हणजे जिथे काही कॉन्सर्ट्स वगैरे परफॉर्म केले जातात. तेच म्हणजे एकदम इव्हिनिंग नंतर जेव्हा लाईट शो होतो त्यावेळेला तुम्हाला तो बघायला भेटेल. आणि हा रात्री 9:30 वाजेपर्यंत पार्क आपला चालू असतो, नमो ग्रँड सेंट्रल पार्क. आणि हिरवेगार वातावरण, ही झाडं जी रेग्युलर जे आपल्याला बघायला भेटतात तसे आहेत. लेक व्ह्यू पण मस्त होता. त्याच्यानंतर आपण हळूच पुढे गेलो आणि हा जो बघितला फाउंटन एकदम लाजवाब, तिथे तो इंद्रधनुष्य पण तयार होत होतं, ते पण बघायला खूप भारी वाटत होतं. एकदम जे फॉरेन कंट्रीमध्ये आल्यासारखंच मला फील होत होतं, एवढं भारी होतं सगळं. आणि तुम्ही बघायलाच इथे बघा, एक छोटासा मला पक्षी स्पॉट केला मी, पण तो कोणता पक्षी आहे तो कळाला नाही मला, कारण की तेवढं दिसत नव्हतं, थोडं ब्लर दिसलं, पण आय डोंट नो कोणता पक्षी होता. हा जो फाउंटन आहे एक नंबर. मी इथे करीब 5 ते 10 मिनटं तरी बसलो होतो शांतपणे. आणि हा जो व्ह्यू आहे, हा व्ह्यू एक नंबर आहे. तिकडे आजूबाजूला जो इंडस्ट्रियल एरिया चालू आहे तिथे म्हणजे काही कन्स्ट्रक्शन वगैरे वर्क चालू आहे, पण हा इकडे जो व्ह्यू आहे. आणि तुम्ही जर एकटे असाल तर थोडेफार कंटाळाल, पण तुम्ही जर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत आला असाल तर तुम्ही नक्की इथे खूप सारे एन्जॉय करू शकता, खूप साऱ्या या वातावरणामध्ये एन्जॉय करू शकता, गप्पा मारू शकता. आणि इथे बसून जर इथे कोणी कॉन्सर्ट परफॉर्म करत असेल ना तर एक नंबर आहे इथे. एकदम प्री वेडिंग शूटिंगला जे असतं ना हॉल्स वगैरे त्या टाईपमध्ये दिसत होतं. त्याच्यानंतर आपण डिफरंट गार्डन्स बघितले, तर हा आहे मुघलाई गार्डन. इतका सुंदर होता ना की मला त्यापैकी हे मेन आकर्षण वाटलं. आणि हा मुघलाई गार्डन आहे ना मला खूप आवडला, कारण की इथे जे कारंजे वगैरे सगळे होते ना खूप छान प्रकारे त्याने हे केलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण आलं हे जॅपनीज गार्डन आहे. जॅपनीज गार्डनमधले जे जॅपनीज लोकांचं जे कल्चर त्या टाईपमध्ये दिसलं. आणि इथे हा चायनीज गार्डन आहे. तर चायनीज गार्डनमध्ये हे जे चायनीज लोकांचे जे बांबूची घरं वगैरे असतात ना त्या प्रकारे हा जो गार्डन आहे त्यांनी डेव्हलप केला होता आणि खूप सुंदर होता. त्याच्यानंतर हे मेन आकर्षण होतं हे बांबूचं, खूप मोठं आहे बांबूचं आणि मला हे मस्त वाटलं, एकदम छान. आणि खूप लांब आहे, त्याचं अंतर पण खूप मोठं आहे. आणि हे मेन आकर्षण वाटलं, एक नंबर, एकदम भारी दिसत होतं सगळं. आणि आपण जो व्ह्यू बघितला ना तो जो तिथून आपण स्टार्ट केला आणि इकडून एवढ्या लांब आलो, तर खूप सुंदर आहे. तुम्ही पण नक्की विजिट करा. आणि तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि अशाच मोर व्हिडिओसाठी ना तुम्ही नक्की फॉलो करा. आणि आपला नवीन ब्लॉग नेहमी एका संडेला येतो, म्हणजे नेक्स्ट संडेला जर आता तुम्ही बघत असाल तर नेक्स्ट संडेला तुम्हाला दुसरा ब्लॉग बघायला भेटेल.